नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होतं. अतिवृष्टी पाऊस झाला किंवा पीक पेरणी केली, पाऊस नाही पडला आणि उगवणच झाली नाही, किंवा महापूर आला आणि अशा वेळेस शेतातील पिकं वाहून गेली आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याचं नुकसान होतं. म्हणून शासनाने पीक विमा ही योजना आणली, प्रधानमंत्री पीक विमा योजना. आता या योजनेमध्ये फक्त कंपन्यांचाच फायदा होत होता, म्हणून या पीक विमाच्या जे काही नियम आहेत त्यामध्ये बदल करण्यात आले आणि त्यानंतर बदल केल्यानंतर शेतकऱ्यांना, प्रत्येक ज्यांचं नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळायलाच पाहिजे अशी त्यामध्ये तरतूद करण्यात आली. पण तरी मित्रांनो, आता मागच्या वर्षी बऱ्यापैकी म्हणजे बरंचसं नुकसान असं शेतकऱ्यांचं झालं. कुठे अतिवृष्टी झाली, कुठे कमी पाऊस पडला, उगवण क्षमता झाली नाही आणि अशामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं. तरी आजपर्यंत सुद्धा म्हणजे 2023च्या खरीप पीक विम्याचा विमा भरलेला आज 2024चा खरीपचा भरून आणखीही 2023चा मिळालेला नाही. आता त्या संबंधीच्या बातम्या येत आहेत की पीक विमा या जिल्ह्याला मिळाला, त्या जिल्ह्याला मिळाला. आता आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्याची बातमी बघणार आहोत. आता या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, पण कमेंट असे येत आहेत की शेतकऱ्याची की आम्हाला मिळाला नाही. मग ह्या बातम्या येत आहेत, मग ह्या काय खोट्या आहेत का? मग शेतकरी असं का म्हणतायत की आम्हाला पीक विमा मिळाला नाही? त्या संबंधीची आपण माहिती बघणार आहोत. मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून फक्त शेतकऱ्यांच्या बातम्या, पीक विमा असेल, शासनाचे नवीन GR असतील, शासनाच्या विविध योजना असतील, असे व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे महत्त्वाचं तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि ट्विटरची लिंक आहे, त्याला सुद्धा नक्की जॉईन करायला विसरू नका. कारण ज्यावेळेस आपण नवीन व्हिडिओ बनवला तो तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा, टेलिग्रामचं चॅनल सुद्धा जॉईन करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नागपूर जिल्ह्यात 2,31,394 शेतकऱ्यांनी विमा काढला होता आणि त्या विम्याच्या माध्यमातून 2446 लाख रुपये विमा हया कंपनीला दिला सुद्धा होता, म्हणजे जी विम्याची रक्कम आहे. आणि या विम्याच्या माध्यमातून संरक्षित रक्कम ही 1162 कोटी 7 लाख रुपये एवढी संरक्षित रक्कम होती त्या पीक विम्या संदर्भातली. तर या शेतकऱ्यांना 93,791 शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ सुद्धा झाला होता. त्यामध्ये 113 कोटी 18 लाख 44 हजार रुपयांचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळाला सुद्धा होता. आता मिळाला होता का नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि मागच्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बरेच शेतकऱ्यांचं सोयाबीनचं नुकसान झालं होतं आणि तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान मिळावी, पीक विम्याची मदत मिळावी म्हणून अधिसूचना सुद्धा काढलेली होती. या अधिसूचनेप्रमाणे 60,437 शेतकऱ्यांना या अधिसूचनेचा लाभ सुद्धा झाला होता आणि या लाभामधून 40 कोटी 82 लाख 13 हजार रुपयांचा शेतकऱ्यांना फायदा सुद्धा झाला होता, म्हणजे त्या शेतकऱ्यांना ती रक्कम मिळाली होती. आणि हे सोयाबीनचं नुकसान झालं त्याच वेळेस तेथे अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं पुन्हा नुकसान झालं. आता त्या नुकसानीपोटी 27,276 शेतकऱ्यांना 54 कोटी 11 लाख 8 हजार रुपये नैसर्गिक आपत्ती मदत म्हणून देण्यात आले होते. तर या नैसर्गिक आपत्तीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, उत्पादनात घट झाली होती, अशा शेतकऱ्यांना सुद्धा 6,006 शेतकऱ्यांना 18 कोटी 25 लाख 23 हजार रुपये सुद्धा मदत देण्यात आली होती. म्हणजे जे अतिवृष्टी झाली त्याचे सुद्धा शेतकऱ्यांना मिळाले असं या बातमीमध्ये म्हणतात. आणि त्यानंतर जे नैसर्गिक आपत्ती किंवा अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढली ही सुद्धा मदत मिळाली. मग शेतकरी कमेंट करीत आहेत की मला पीक विमा मिळाला नाही. मग जर मिळाला नसेल तर शेतकरी मित्रांनो, जर शासन म्हणतंय की पीक विमा दिलाय तर मग आपण सुद्धा पोर्टलवर जाऊन चेक करायचे किंवा आपल्या बँक खात्यामध्ये, म्हणजे जे आपला आधार लिंक बँक खाता आहे त्या खात्यामध्ये आपण सुद्धा जाऊन चेक करायचे की आपल्याला नेमकं पीक विम्याची रक्कम मिळाली का नाही. आणि आपल्याला त्या पासबुकवर किंवा स्टेटमेंटमध्ये उल्लेख येतो डिस्क्रिप्शनमध्ये की ही रक्कम कशाची आलेली आहे. त्यामुळे आपणही चेक करायची आणि जर आली नसेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका.
अशी ही नागपूर जिल्ह्याबाबत अपडेट होती मित्रांनो. आपल्याला अपडेट कशी वाटली